पुढची बातमी राज ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली आहे। राज ठाकरे आज एक दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत। सध्या राज ठाकरे रायगडमध्ये दाखल झालेत आणि या दौऱ्यात राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। विशेषतः माणगाव बायपासच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून महामार्गाच्या कामांचा ते आढावा घेणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं आणि सुरू असलेल्या कामांबाबत वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते आहे। दरम्यान या पाहणीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून संदीप देशपांडे हे चांगलेच आक्रमक झालेत। 17 वर्ष काम रखडलंय यावरून त्यांनी नितीन गडकरींवर खोचक टीका केली आहे। सुनील तटकरे, भरत गोगावले यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। मुंबई गोवा हायवेचा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेलं आहे की 17 वर्ष एक रस्ता बनू शकत नाही। मला असं वाटतं गडकरी साहेबांचं पण नाव यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जायला काय हरकत नाही। आणि जे काम बनलंय ते पण निकृष्ट दर्जाचं झालंय। त्यामुळे मला असं वाटतं याची पाहणी करायला आज सन्मान्य राजसाहेब येत आहेत आणि त्यामुळे कदाचित प्रशासनाला जाग येईल। मला असं वाटतं तटकरे असतील नाही तर गोगावले असतील। हे रायगड जिल्ह्याला लागलेलं ग्रहण आहे असं म्हटलं तर हरकत चुकीचं ठरणार नाही।